एमपीबीटीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल एएचएल लेक्चर्स. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड सगळे एक्सप्रेशन बघितले होते, बरोबर. या चॅप्टरचा जो निम्मा पार्ट आहे म्हणजेच सर्क्युलर मोशन पर्यंतचा पार्ट जो आहे तो आपला ऑलमोस्ट कव्हर झालेला आहे. फक्त एक छोटा पॉईंट राहिलेला आहे, तो आपण काही लेक्चर मध्ये कम्प्लीट करणार आहोत. ठीक आहे. पण सर्क्युलर मोशन वरती जेवढे काही एमसीक्यूज आहेत तेवढे एमसीक्यूज आपण आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करूयात. तर आज कंप्लीट नाही झाले तर नेक्स्ट लेक्चर मध्ये तरी आपण एमसीक्यू पूर्ण करूयात. ठीक आहे. जास्तीत जास्त एमसीक्यू घेण्याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा. येत्या लक्षात चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. ठीक आहे. बघा, पहिला एमसीक्यू इथं दिलेला आहे. मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स कॅनॉट बी असं म्हणलंय, बरोबर. मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स कॅनॉट बी. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, सेंट्रिपेटल फोर्सचे काही फॉर्म्युले इथं दिलेले आहेत आणि कोणता फॉर्म्युला चुकीचा आहे तो सांगा असं म्हटलंय. तर आपल्याला माहिती आहे की सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय. सेंट्रिपेटल फोर्स बघा, आपण मॅक्सिमम टाइम हा फॉर्म्युला यूज केलाय, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, बरोबर. ठीक आहे. हा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती, पण हा फॉर्म्युला तर इथं कुठं दिसत नाही. ठीक आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण थोडेसे बदल करूयात आणि कोणता फॉर्म्युला तयार होतोय का ते चेक करूयात. आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल टू काय असतं, तर आर ओमेगा असतो, बरोबर. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा ही व्हॅल्यू आपण इथं जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळेल बघा, आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आर असं मिळेल. आर आणि आर कॅन्सल झाला आणि एम आर ओमेगा स्क्वेअर असा फॉर्म्युला तयार होतोय. इथं तो फॉर्म्युला आहे म्हणजे पहिला ऑप्शन नाहीये, बरोबर. पहिला ऑप्शन नसणार आहे कारण की आपल्याला चुकीचा फॉर्म्युला ओळखा असं थोडक्यात सांगितलेलं आहे. कोणता फॉर्म्युला सेंट्रिपेटल फोर्सचा नाहीये असं आपल्याला सांगितलंय, पण हा तर फॉर्म्युला येतोय एम आर ओमेगा स्क्वेअर, म्हणजेच हा ऑप्शन नसणार. ठीक आहे. पुढे बघूयात आपण. फॉर्म्युला आता आपल्याला मिळाला होता एम आर ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. दुसरा फॉर्म्युला बघा, इथं टाइम पिरियड आलाय. आपल्याकडे ओमेगाचा फॉर्म्युला आहे, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी, बरोबर. अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू 2 पाय अपॉन टाइम पिरियड. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू काय करूयात आपण इथे टाकूयात, बघूयात काय होतंय ते. एम आर, ठीक आहे, काय येणार आहे, ओमेगा स्क्वेअर आहे म्हणजे या पूर्ण टर्मचा स्क्वेअर करावा लागेल, 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर असं येईल, बरोबर. म्हणजे फॉर्म्युला तयार झाला 4 mr पाय स्क्वेअर किंवा 4 पाय स्क्वेअर एम आर अपॉन टी स्क्वेअर. आणि इथं दिसतोय तो फॉर्म्युला 4 पाय स्क्वेअर एम आर अपॉन टी स्क्वेअर, म्हणजे हा सुद्धा फॉर्म्युला सेंट्रिपेटल फोर्सचा आहे, म्हणजे हा ऑप्शन नाहीये. हा ऑप्शन नाहीये. हा फॉर्म्युला सेंट्रिपेटल फोर्सचा आहे पण ऑप्शन नाही, आपल्याला चुकीचा फॉर्म्युला शोधायचा. ठीक आहे. इथं एक फॉर्म्युला दिसतोय आपल्याला एम व्ही ओमेगा म्हणून. ठीक आहे. काय फॉर्म्युला दिलाय बघा, एम व्ही ओमेगा. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला बघूयात आपण, काय दिलाय, एम व्ही ओमेगा. ठीक आहे. आता हा फॉर्म्युला आहे का नाही कसं ओळखायचं, एक काम करूयात आपण, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूयात. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा ही व्हॅल्यू इथे टाकूयात. काय होतंय बघा बरं, एम, बरोबर, व्हीच्या ठिकाणी आर ओमेगा आणि हा ओमेगा आहे तसा, म्हणजे ओमेगा इंटू ओमेगा काय येत आहे, एम आर ओमेगा स्क्वेअर येत आहे. म्हणजे याचा अर्थ हा सुद्धा फॉर्म्युला सेंट्रिपेटल फोर्सचा आहे. येथे लक्षात, हा फॉर्म्युला सेंट्रिपेटल फोर्सचा आहे, म्हणजे हा सुद्धा ऑप्शन नसणार आहे. शेवटचा ऑप्शन बघूयात. शेवटचा ऑप्शन काय दिला, एम व्ही अपॉन ओमेगा. ठीक आहे. या ठिकाणी सपोज व्हीच्या ठिकाणी तुम्ही आर ओमेगा जर सबस्टिट्यूट करून बघितलं तर ओमेगा आणि ओमेगा कॅन्सल होईल आणि एम आर असं शिल्लक राहील. याचा अर्थ हा फॉर्म्युला मात्र सेंट्रिपेटल फोर्सचा नाहीये, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर डी हा काय असणार, आन्सर असणार. ठीक आहे. ओके. आता इथं दुसरा क्वेश्चन बघूयात. ए सर्कल ऑफ रेडियस 0.4 मीटर ऑन विच ए सायकल कम्प्लीट्स 1 रिव्हॉल्युशन इन 2 सेकंड असं म्हणलं, बरोबर. एक सर्क्युलर पाथ आहे आणि त्या सर्क्युलर पाथ वरती एक सायकल काय करते, सर्क्युलर मोशन करते. ठीक आहे. अशी सायकल चालली आहे सपोज, बरोबर. आणि या सर्क्युलर पाथचे रेडियस दिलेले आहे 0.4 मीटर, बरोबर. त्या सायकलला एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी 2 सेकंद लागतात. याचा अर्थ तिचा टाइम पिरियड आपल्याला माहिती आहे, टाइम टेकन टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन म्हणजे टाइम पिरियड. तो टाइम पिरियड जो आहे तो टाइम पिरियड इथं दिलाय 2 सेकंद आहे, बरोबर. याचा अर्थ सायकलचं स्पीड कॉन्स्टंट आहे. कसं स्पीड कॉन्स्टंट आहे, कारण की तिला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी प्रत्येक वेळेला 2 सेकंद लागतात. याचा अर्थ तिचं स्पीड कॉन्स्टंट आहे आणि स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे सायकलची मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन.
बरोबर. आणि आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये शिकलो की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक ऍक्सलरेटेड मोशन असते, बरोबर. म्हणजे सायकलला जे ऍक्सलरेशन असतं ते ऍक्सलरेशन कसलं ऍक्सलरेशन असतं तर सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. आणि सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचं आपण प्रूफ बघितलं होतं. त्याच्यामध्ये 3 फॉर्म्युले आपल्याला मिळाले होते बघा. पहिला फॉर्म्युला आपल्याला मिळाला होता सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा व्ही ओमेगा, बरोबर. तुमच्या नोटबुक मध्ये पण सापडेल तुम्हाला. त्याचप्रमाणे व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असतं. मग इथं जर व्हॅल्यू टाकली आपण व्ही इज इक्वल टू आर ओमेगा तर काय होईल? व्ही इज इक्वल टू आर इंटू ओमेगा ओमेगा स्क्वेअर. हा दुसरा एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला होता. आणि अजून एक फॉर्म्युला आपण सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा आपल्याला मिळाला होता, तो होता व्ही स्क्वेअर अपॉन आर. असे 3 फॉर्म्युले तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला नक्की सापडतील. ठीक आहे, ओके. आता जरा बघा, यापैकी कोणता फॉर्म्युला आपण इथं वापरू शकतो सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा, कारण की आपल्याला ऍक्सलरेशन फाइंड आउट करायचं सायकलचं. आपल्याला काय दिलंय तर आपल्याला दिले रॅडियस, म्हणजे मी आर चा फॉर्म्युला वापरू शकतो. या दोन्हीपैकी कुठला तरी एक वापरू शकतो. दुसरं आपल्याला दिलंय टाइम पिरियड. टाइम पिरियड दिलेला असेल तर आपण ओमेगा काढू शकतो. कसं ओमेगा काढणार तर ओमेगा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे 2 पाय अपॉन टीएस, बरोबर. अच्छा, इज इक्वल टू 2 पाय ऍज इट इज. आणि टाइम पिरियड किती दिला आपल्याला 2 दिलेला आहे, 2 सेकंड. 2 आणि 2 कॅन्सल होते, म्हणजेच ओमेगा इज इक्वल टू काय येते पाय. ओमेगा इज इक्वल टू पाय रेडियन पर सेकंड एवढी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. अच्छा, ओमेगा मिळाला. म्हणजे आता रेडियस माहिती आहे, ओमेगा माहिती आहे, आपण ऍक्सलरेशन काय करू शकतो काढू शकतो. सो सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. आर ची व्हॅल्यू आहे 0.4 ओमेगा स्क्वेअर. ओमेगा इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला पाय, म्हणजेच पाय स्क्वेअर येईल. आणि युनिट असणार आहे बघा, 0.4 चं युनिट आहे मीटर, रॅडियस आहे. आणि याचं युनिट आहे रॅडियन पर सेकंड, बरोबर. त्याला रॅडियन आपण कन्सिडर करत नाही, पर सेकंड म्हणजे पर सेकंडचा स्क्वेअर म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजेच मीटर पर सेकंड स्क्वेअर. जरा ऑप्शन चेक करा, 0.4 पाय स्क्वेअर मीटर पर सेकंड स्क्वेअर येते, बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर बी, बरोबर. दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर येत आहे ऑप्शन नंबर बी. अच्छा, ओके. आता क्वेश्चन नंबर 3 बघूयात काय दिलंय. ए बॉडी परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हॅज कॉन्स्टंट वेलॉसिटी, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन, कॉन्स्टंट कायनेटिक एनर्जी, कॉन्स्टंट मोमेंट, बरोबर आहे. म्हणजे एक बॉडी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जर असेल तर तिला कॉन्स्टंट वेलॉसिटी असते का, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन असतं का, कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट असते का मोमेंटम कॉन्स्टंट असतं ते बघायचं. बरं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आठवा. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय कॉन्स्टंट असतं तर स्पीड कॉन्स्टंट असतं, बरोबर. फॉर एक्झाम्पल, एका सर्क्युलर पाथ वरती एक ऑब्जेक्ट काय करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय, तर त्याचं स्पीड कॉन्स्टंट असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मानूयात की 20 मीटर पर सेकंड स्पीड, तर प्रत्येक ठिकाणी स्पीड कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ते किती असणार आहे तर 20 मीटर पर सेकंदच असणार, बरोबर. एक्झाम्पल म्हणून 20 मीटर पर सेकंड असं आपण घेतलं, म्हणजे थोडक्यात स्पीड कसं आहे इथं कॉन्स्टंट, बरोबर. आता वेलॉसिटीचा विचार कर. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये किंवा सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटीची जी डायरेक्शन असते ती वेलॉसिटीची डायरेक्शन प्रत्येक पॉइंटला चेंज होत असते, कारण की वेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी, बरोबर. मग प्रत्येक पॉइंटला वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते. वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते याचा अर्थ काय, वेलॉसिटी चेंज होते कारण की वेक्टर चेंज होते, बरोबर. हा वेक्टर इकडे चाललाय, हा वेक्टर इकडे चाललाय, हा वेक्टर या डायरेक्शन मध्ये, हा वेक्टर या डायरेक्शन, प्रत्येक वेक्टर वेगवेगळा आहे. म्हणजे वेलॉसिटी चेंज होते, म्हणजे कॉन्स्टंट नसणार आहे, म्हणजे हा ऑप्शन नाही. बरं, दुसरा ऑप्शन बघा, कॉन्स्टंट ऍक्सलरेशन. आता वेलॉसिटी जर चेंज होते तर ऍक्सलरेशन सुद्धा काय होणार, चेंज होणार, कारण की ऍक्सलरेशन म्हणजेच काय, ऍक्सलरेशन म्हणजे चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम असतं, बरोबर. वेलॉसिटी अपॉन टाइम असतं. मग वेलॉसिटी जर चेंज झाली तर ऍक्सलरेशन सुद्धा काय होणार, चेंज होणार, म्हणजे कॉन्स्टंट ऍक्सलरेशन नसणार, बरोबर आहे. अच्छा, तिसरा ऑप्शन बघा, कॉन्स्टंट कायनेटिक एनर्जी असं म्हणलंय. कॉन्स्टंट कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी आपण कशी काढतो तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 ऑफ एम व्ही स्क्वेअर घेतो, बरोबर. आता या ठिकाणी जे मास आहे त्या ऑब्जेक्टचं ते तर काही चेंज होणार नाही, म्हणजे मास कॉन्स्टंट. अच्छा, वेलॉसिटी काय घेणार, वेलॉसिटी काय असते तर वेलॉसिटी म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ स्पीड असते ना, बरोबर. आणि ते स्पीड कसं राहतंय, कॉन्स्टंट राहतंय, बरोबर. म्हणजेच फॉर एक्झाम्पल 1/2 ऑफ एम इंटू सपोज वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड इथं दिलं आपल्याला 20, आणि ते कसं आहे कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ कायनेटिक एनर्जी सुद्धा काय राहणार आहे, कायनेटिक एनर्जी या ठिकाणी लक्षात ठेवा कॉन्स्टंट येणार आहे, बरोबर. कारण की इथं वेलॉसिटीचं मॅग्निट्यूड म्हणजे स्पीड कसं आहे तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट आहे, म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी असणार आहे. तर शेवटचा ऑप्शन बघूयात आपण, कॉन्स्टंट मोमेंटम असं म्हणलं.
कॉन्स्टंट मोमेंटम काय असतंय, तर मोमेंटम इज इक्वल टू आपल्याला माहित आहे मास इंटू काय असते, वेलॉसिटी असते. बरोबर, मास इंटू वेलॉसिटी असते. ठीक आहे, बरोबर. मग आता या ठिकाणी बघा, मास तर कॉन्स्टंट आहे पण वेलॉसिटी काय होते, चेंज होते. वेलॉसिटी चेंज होत असेल तर मोमेंटम सुद्धा चेंज होणार, म्हणजेच मोमेंटम कॉन्स्टंट नसणार आहे. म्हणजे ऑप्शन कुठला असणार आहे, ऑप्शन नंबर बी त्याचा आन्सर असेल. बरोबर आहे, येते लक्षात. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 4 बघूया. काय दिलंय, ए स्टोन इज टाईड, बघा काय दिलंय, A stone is tied to a string and rotated in a horizontal circle. ठीक आहे, एका स्ट्रिंगला एक दगड बांधला आणि हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होते असं म्हणलं, विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. त्याची अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ओमेगा कॉन्स्टंट आहे असं म्हणलं. इफ द स्ट्रिंग इज रिलीज देन द स्टोन फ्लाइज असं म्हणलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघूया, तिथं एक डायग्राम काढूयात. ओके, एका स्टोनला एका स्ट्रिंगला बांधले किंवा एका स्ट्रिंगचं एंड आपण स्टोनला बांधलं असं आपण समजूयात. ठीक आहे, हा सपोज स्टोन आहे आणि हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरतोय असं इमॅजिन करा. ठीक आहे, बरोबर, असं फिरतोय आणि काय केलंय, तर एका स्ट्रिंगला पण बांधलेलं आहे. चला, स्ट्रिंग इथं मी दाखवत नाही, फक्त स्टोन जो आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करतोय. आणि इथं सांगितलंय काय, की तो जर स्टोन जो आहे तो जर रिलीज केला, म्हणजेच काय केला, सुटला, किंवा ती जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग जर आपण सोडून दिली, तर या ठिकाणी स्टोन जो आहे तो स्टोन कोणत्या डायरेक्शन मध्ये निघून जाईल असं सांगितलं. आता पहिला ऑप्शन आहे रॅडियली इनवर्ड. सपोज असा स्टोन फिरतोय आणि जर तो सोडून दिला तर तो रॅडियली इनवर्ड जाईल का, तर नाही जाणार. बरोबर आहे, म्हणजे पहिला ऑप्शन नसणार. तो कोणत्या डायरेक्शन मध्ये जाईल, बघा, असा जर स्टोन जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरत असेल आणि या पोझिशनला जर स्टोनला आपण रिलीज केलं तर तो इकडे निघून जाईल. सपोज या ठिकाणी स्टोन असेल आणि जर तो रिलीज झाला किंवा जर दोरी तुटली तर तो कुठं जाईल, इकडे निघून जाईल. सपोज या ठिकाणी दोरी तुटली तर तो इकडे निघून जाईल. सपोज या ठिकाणी असताना दोरी तुटली तर तो इकडे निघून जाईल. बरोबर, म्हणजे ही जी डायरेक्शन आपण दाखवली, डायरेक्शन कशी आहे, टँजेन्शियल आहे. कशी आहे, टँजेन्शियल आणि आउटवर्ड आहे. बरोबर, टँजेन्शियल आहे आणि आउटवर्ड आहे. रॅडियली आउटवर्ड असेल का, रॅडियली आउटवर्ड म्हणजे सेंटर पासून अवे, तर ही पण ऑप्शन नसणार आहे. आणि टँजेन्शियल आउटवर्ड दिसतंय का, दिसतंय बघा, एकदम टँजंट तयार होतोय आणि आउटवर्ड म्हणजे बाहेरच्या साईडला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी त्याचा आन्सर असेल. टँजेन्शियली इनवर्ड असेल का, नाही, टँजेन्शियली इनवर्ड नसणार आहे, तर टँजेन्शियली आउटवर्ड आहे. बरोबर, म्हणजे हा झाला क्वेश्चन नंबर 4. तरी चारही क्वेश्चन लिहा, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया त्यातला. बघा आता क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे, अ पार्टिकल ऑफ मास 1 किलोग्राम टाईड टू ए लॉंग स्ट्रिंग, ठीक आहे, इज वर्ल्ड टू परफॉर्म वर्टिकल सर्क्युलर मोशन. बरोबर, म्हणजेच काय दिलंय इथं, एक पार्टिकल एका स्ट्रिंगला काय केलंय, त्याला बांधलंय आणि वर्टिकल सर्क्युलर मोशन होते असं सांगितलं. बरोबर, म्हणजे सपोज वर्टिकल सर्कल इथं दाखवलंय. ठीक आहे, किंवा तुम्ही असं इमॅजिन करा, ही आहे स्ट्रिंग, या स्ट्रिंगला एक पार्टिकल इथं टाय केला आणि तो काय करतोय, वर्टिकल सर्क्युलर मोशन करतो. ठीक आहे, तर सांगितलंय काय इथं, मिनिमम स्पीड ऑफ पार्टिकल इज 5 मीटर पर सेकंड. आता वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये हायएस्ट पॉइंटला जे स्पीड असतं ते स्पीड कसं असतं, तर मिनिमम स्पीड असतं. बरोबर, वेलॉसिटी ऍट द हायएस्ट पॉइंट, वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट किती असतं, तर √RG असतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात किती दिलंय बघा बरं, मिनिमम स्पीड ऑफ पार्टिकल इज 5 मीटर पर सेकंड, म्हणजे थोडक्यात √RG इज इक्वल टू 5 असं दिलंय. बरोबर, वेलॉसिटी ऍट हायएस्ट पॉइंट, या पॉइंटला वेलॉसिटी 5 मीटर पर सेकंद आहे, म्हणजेच 5 इज इक्वल टू √RG असं दिलंय. पुढे काय सांगितलंय, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. काय सांगितलंय बघा, मॅक्सिमम स्पीड मस्ट बी 5 मीटर पर सेकंड. आता स्पीड मॅक्सिमम कधी असतं, वर्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये मॅक्सिमम स्पीड असतं या ठिकाणी, म्हणजे लोएस्ट पॉइंट. सो वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट आपल्याला माहिती किती येतं, √5RG इतकं येतं. ठीक आहे, आणि त्यांनी सांगितलं की मॅक्सिमम स्पीड मस्ट बी 5 मीटर पर सेकंड. मग एवढं येतंय का ते पहिल्यांदा आपण चेक करू. कसं चेक करणार, तर √5RG ला आपण थोडस चेंज करून लिहूयात. आपण असं लिहूयात, √5 √RG, याला थोडस बदललं, √5 इंटू √RG. √RG किती आहे, 5 आहे. या ठिकाणी जर मी व्हॅल्यू टाकली, त्याची व्हॅल्यू 5 आहे, ही जर इथे टाकली तर 5 असं येतं. म्हणजेच वेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट 5 √5 मीटर पर सेकंड येते, असं त्यांनी सांगितलं, ते बरोबर आहे.
ठीक आहे. पुढे बघा, डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन इज 60 न्यूटन. बरोबर आहे. मॅक्सिमम आणि मिनिमम टेन्शन कुठे आहेत? लोएस्ट पॉइंटला टेन्शन कसं असतं? लोएस्ट पॉइंटला टेन्शन मॅक्सिमम असतं आणि ते टेन्शन किती असतं तर 6 mg इतकं असतं, हे आपल्याला माहित. बरोबर. आणि हायएस्ट पॉइंटला जे टेन्शन असतं ते टेन्शन कसं असतं लक्षात ठेवा, ते 0 असतं. ते किती असतं तर ते मिनिमम असतं आणि ते किती असतं तर 0 असतं, हे पण आपल्याला माहित. मग टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट जर आपण फाइंड आउट केलं, टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट जर फाइंड आउट केलं तर ते किती येते जरा बघा बरं. 6 इंटू मास. मास किती आहे? मास आहे 1. बरोबर. 6 इंटू 1 आणि जी ची व्हॅल्यू इथे दिलेली नाहीये. सपोज जी इज इक्वल टू आपण 10 घेतलं. किती घेतलं? 10. तर किती येतं हे? 10 इंटू 6 बरोबर 60 न्यूटन येईल. म्हणजे टेन्शन ऍट लोएस्ट पॉइंट किती आलं? 60 न्यूटन. आणि टेन्शन ऍट हायएस्ट पॉइंट किती आहे? 0. बरोबर. मग डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन किती येणार? 60 येतंय का बघा. लोएस्ट पॉइंटचं टेन्शन मायनस हायएस्ट पॉइंटचं टेन्शन, 60 मायनस 0 म्हणजेच किती येतंय तर 60 येते. म्हणजे हा सुद्धा ऑप्शन किंवा हे सांगितलेलं त्यांनी जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा करेक्ट आहे. मग आता त्यांनी सांगितलं सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. बरोबर. हे दोन्हीच्या दोन्ही आन्सर बरोबर येतात. बरोबर. मॅक्सिमम स्पीड 5√5 येत आहे. बरोबर. आणि डिफरन्स बिटवीन मॅक्सिमम अँड मिनिमम टेन्शन 60 येत आहे का तर 60 येत आहे, ते पण बरोबर आहे. मग ऑप्शन कोणता येतोय बघा. ओनली फर्स्ट इज करेक्ट. पहिलं स्टेटमेंट फक्त करेक्ट आहे असं आहे का तर नाहीये. बरोबर आहे. दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. ओनली सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट, हे सुद्धा चुकीचं आहे. बोथ आर करेक्ट, हा ऑप्शन नंबर सी मात्र बरोबर येईल. बोथ आर इनकरेक्ट हा ऑप्शन नसणार आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी हे त्याचा आन्सर आहे. समजतं. याच्यासाठी तुम्हाला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे जे एक्सप्रेशन्स आहेत त्याचे जे फॉर्म्युले आहेत ते माहिती पाहिजे. बरोबर. अच्छा, आता क्वेश्चन नंबर 6 बघूयात आपण. इथं काय दिलंय बघा. ए बॉडी two bodies of mass 10 kilogram and 5 kilogram are moving in concentric orbits. Concentric म्हणजे ज्यांचा सेंटर कसा असतो तर एकच असतो, कॉमन असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे एक ऑर्बिट आहे. ठीक आहे. हा त्याचा सेंटर आणि हे दुसरं ऑर्बिट. ठीक आहे. तर या ठिकाणी या दोन्ही ऑर्बिटचा सेंटर बघा कसा आहे तर कॉमन आहे, सेमच. बरोबर. तर त्या कॉन्सेंट्रिक ऑर्बिटचे रेडियस आपल्याला दिलंय कॅपिटल आर आणि स्मॉल आर. बरोबर. मग पहिलं जे ऑर्बिट आहे त्याची रेडियस बघा कॅपिटल आर घ्यायचे. पहिल्या ऑर्बिटचे रेडियस कॅपिटल आर आणि दुसऱ्या ऑर्बिटचे रेडियस म्हणजे बाहेरच्या ऑर्बिटची रेडियस ती असणार आहे स्मॉल आर. जसा सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स तुम्हाला दाखवायचं. बरोबर. इफ देअर टाइम पिरियड्स आर सेम. बरोबर. तर तिथं सांगितलंय काय तर एक बॉडी या ऑर्बिटवर आहे आणि एक बॉडी या ऑर्बिटवर आहे किंवा इथं आपण दाखवू. ठीक आहे. दोन्ही बॉडीज वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये आहेत आणि दोघांचा जो टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड कसा आहे तर सेम आहे असं सांगितलं. म्हणजे दोघांना सुद्धा एक रोटेशन कंप्लीट होण्यासाठी जो टाइम लागतोय तो टाइम कसा आहे तर सेम आहे, इक्वल. तर त्यांनी सांगितलं की द रेशो ऑफ देअर सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन, त्यांचं सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा रेशो काढा. बरोबर. आपल्याला सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन माहिती आहे का. सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन v ओमेगा असतो किंवा सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन r ओमेगा स्क्वेअर असतो. अजून एक फॉर्म्युला, पण मला वाटतं की हे दोन फॉर्म्युला आपल्याला इथं बास होतो. किंवा तुम्ही तिसरा फॉर्म्युला पण लिहू शकता, v स्क्वेअर अपॉन r. असे 3 फॉर्म्युले आपल्याला माहित. तर त्यांनी सांगितलं की सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा रेशो काय. मग जो पार्टिकल आतल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होतोय आपण त्याचं सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन फाइंड आउट करूया. बरोबर. सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन साठी आपल्याला काय लागतं, एक तर लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी आपल्याला दिलेलं नाही म्हणजे पहिला फॉर्म्युला युजफुल नाहीये. बरोबर. म्हणजे शेवटचा पण युजफुल नसणार आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल, आर ओमेगा. बरोबर. आतल्या पार्टिकल जो आहे किंवा आतल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होणाऱ्या पार्टिकलची रेडियस, त्या ऑर्बिटची रेडियस किती आहे, कॅपिटल आर आहे. म्हणजे आरच्या ठिकाणी मी कॅपिटल आर लिहू शकतो. आणि ओमेगा कसा फाइंड आउट करणार बघा बरं. आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा असतो. बरोबर. सो ओमेगा इज इक्वल टू काय येणार, 2π अपॉन टी येणार. बरोबर. आता दोन्ही सुद्धा जो बाहेरचा आणि आतला पार्टिकल आहे दोघांचा सुद्धा टाइम पिरियड कसा आहे तर सेम आहे. टाइम पिरियड जर दोघांचा सुद्धा सेम असेल तर दोघांचा ओमेगा सुद्धा कसा असणार आहे, सेमच असणार. बरोबर आहे का. विचार करा. जो पार्टिकल आतल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होतोय त्याचा टाइम पिरियड आणि जो पार्टिकल बाहेरच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व्ह होतोय त्याचा टाइम पिरियड, दोघांचा टाइम पिरियड जर सेम असेल तर दोघांचा ओमेगा सुद्धा कसा असणार, सेमच आहे ना. 2π तर कॉन्स्टंट आहे आणि टी सुद्धा
कॉन्स्टंट आहे, म्हणजे ओमेगा दोघांचं सुद्धा सेमच आहे. बरोबर, म्हणजेच आपण या ठिकाणी बघा आता सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन फॉर द पार्टिकल विच इज रोटेटिंग इन द फर्स्ट सर्कल, पहिल्या सर्कल मध्ये म्हणजे आतल्या सर्कल मध्ये जो पार्टिकल आहे त्याचा सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन जर काढायचं म्हणलं तर आपण कसा काढू शकतो, तर त्याची रेडियस किती आहे आतल्या सर्कलची, कॅपिटल आर. बरोबर, आणि ओमेगा किती असणार आहे त्याचा, ओमेगा किती असणार आहे, तर ओमेगा इज इक्वल टू 2π/t असणार आहे. बरोबर, ओमेगा इज इक्वल टू किती असणार, 2π/t. बरोबर, किंवा ओमेगा सेमच आहे म्हणून आपण काय करूयात, नुसतं ओमेगा स्क्वेअर असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. का, ओमेगाची व्हॅल्यू नाही टाकली तरी सुद्धा चालणारच आहे आणि टाकली तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, कारण की दोघांचा ओमेगा, आतल्या आणि बाहेरच्या पार्टिकलचा ओमेगा कसा आहे, सेम आहे, त्यामुळे व्हॅल्यू टाकली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. आणि दुसरा जो पार्टिकल आहे, बरोबर, जो पार्टिकल बाहेरच्या सर्कल मध्ये आहे हा, याचं सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन कसं काढणार, तर सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन इज इक्वल टू आर इंटू ओमेगा स्क्वेअर. बाहेरच्या सर्कलची रेडियस स्मॉल आर आहे. बरोबर, आणि बाहेरच्या पार्टिकलचा जो ओमेगा आहे अँग्युलर व्हेलॉसिटी तो ओमेगाच आहे, म्हणजेच ओमेगा स्क्वेअर. दोघांचा ओमेगा कसा आहे, सेम. आता या दोघांचा सांगितलं आपल्याला रेशो, म्हणजेच मी यानं जर डिवाइड केलं तर काय होतंय बघा बरं, ओमेगा आणि ओमेगा कॅन्सल होत आहे आणि आर अपॉन आर असा आन्सर येतोय. म्हणजेच कोणता ऑप्शन येतोय, तर ऑप्शन नंबर फर्स्ट आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट येते लक्षात. काय केलं येतं का लक्षात, बघा, जो पार्टिकल आतल्या सर्कलमध्ये आणि जो पार्टिकल बाहेरच्या सर्कलमध्ये, या दोघांचा टाइम पिरियड कसा आहे, सेम, त्यामुळे त्यांचा ओमेगा सेम. सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा कोणता फॉर्म्युला वापरणार आहे मी, हा आर ओमेगा असतो. ठीक आहे, आतल्या सर्कलच्या पार्टिकलचं सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन काय येणार आहे, कॅपिटल आर इंटू ओमेगा स्क्वेअर आहे. आणि जो पार्टिकल बाहेरच्या सर्कलमध्ये आहे त्याच्यासाठी सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन कसं येणार आहे, तर त्याची रेडियस किती आहे, स्मॉल आर इंटू ओमेगा स्क्वेअर. रेशो घेतला, ओमेगाला ओमेगा कॅन्सल झाला, कॅपिटल आर अपॉन स्मॉल. त्यामुळे ऑप्शन कुठला येतोय, तर फर्स्ट ऑप्शन येतो. बरोबर, येते लक्षात. अच्छा, क्वेश्चन नंबर 7 बघूयात. पुढचा क्वेश्चन, द मिनिमम वेलॉसिटी इन मीटर पर सेकंड विथ विच ए कार ड्रायव्हर मस्ट ट्रॅव्हर्स अ फ्लॅट कर्व ऑफ रेडियस 150 मीटर. बरोबर, एक कार आहे, बरोबर, आणि त्या कारचा जो ड्रायव्हर आहे तो कारचा ड्रायव्हर एका फ्लॅट हॉरिझॉन्टल कर्व वरती काय करतोय, तर टर्न घेणार आहे. बरोबर, त्या कर्वची रेडियस इथे दिली आहे 150 मीटर. बरोबर, 150 मीटर. तर डायग्राम मी ह्या साईडला काढतो, इकडे सोडवतो. बघा, असा हा कर्व आहे असं इमॅजिन करा, आणि एक कार या ठिकाणी काय करते, इकडे सेंटर आहे. ठीक आहे, असा टर्न घेणार आहे तो कार ड्रायव्हर. तर या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की रेडियस आहे त्या कर्वची 150 मीटर, ही आहे 150 मीटर, दिली आर इज इक्वल टू. बरोबर, आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलंय 0.6, म्हणजे म्यू जो आहे तो म्यू आहे 0.6. टू अवॉइड द स्किडिंग अवॉइड म्हणजे स्लिप नाही व्हायला पाहिजे, कार बाहेरच्या साईडला स्किड नाही व्हायला पाहिजे. तर तिथं सांगितलं की मिनिमम वेलॉसिटी मग त्या कारची किती असायला पाहिजे, म्हणजे थोडक्यात मॅक्सिमम सेफ स्पीड किती हे विचारलंय. बरोबर, टू अवॉइड द स्किडिंग, त्या कार ड्रायव्हरने ती जी कार आहे त्या कारला मॅक्सिमम सेफ स्पीडने ट्रॅव्हल जर त्याने केली तर त्याचं काय होणार नाही, स्किडिंग होणार नाही. समजतंय का बघा, ही एक कार आहे, एक कार एका हॉरिझॉन्टल कर्व रोड वरून चालली, त्या कर्वची रेडियस 150 मीटर आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे रोडचा तो किती आहे, तर 0.6 आहे. आणि स्किडिंग व्हायला नाही पाहिजे, म्हणजे ती जी कार आहे ती अशी आउटवर्ड साईडला स्किड नाही व्हायला पाहिजे. तर त्यासाठी तिची मिनिमम वेलॉसिटी किती असली पाहिजे, मिनिमम वेलॉसिटी म्हणजे मॅक्सिमम सेफ स्पीड किती आहे ते विचारलं. आणि मॅक्सिमम सेफ स्पीड आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय म्यू आर जी इतकं असतं. बरोबर, मॅक्सिमम सेफ स्पीड आपण कसं फाइंड आउट करतो, अंडर रूट म्यू आर जी. सो या ठिकाणी बघा बरं, म्यू ची व्हॅल्यू किती दिली आहे, 0.6, आर किती आहे 150, आणि या ठिकाणी जी ची व्हॅल्यू किती दिली आहे 10. बरोबर, मग किती येत आहे बघा बरं, 150 इंटू 0.6 हे किती येत आहे, 150 गुणिले 6 90 येत आहे. बरोबर, आणि मल्टिप्लाय बाय परत 10 म्हणजेच अंडर रूट 900 येईल. बरोबर, अंडर रूट 900 याचं स्क्वेअर रूट जर काढलं तर किती येते, तर 30 येते.
30 मीटर पर सेकंड, म्हणजेच ऑप्शन नंबर काय येतोय तर बी येतो. येते लक्षात? सोपा होता क्वेश्चन. फक्त काय विचारलं होतं आपल्याला इथं, मिनिमम सेफ स्पीड थोडक्यात विचारलं होतं. सेफ स्पीड आपण याच्यावरून काढतो, सगळ्या व्हॅल्यू टाकल्या आन्सर. ठीक आहे, तर एक क्वेश्चन लिहा, मग आपण पुढचे क्वेश्चन बघूया. चला क्वेश्चन नंबर 8 बघा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, मॅक्सिमम सेफ स्पीड डज नॉट डिपेंड ऑन असं म्हणलंय. बरोबर, पहिला ऑप्शन बघा, मास ऑफ व्हेकल, radius of curvature, angle of banking and acceleration due to gravity. येते? ज्यांना येते त्यांनी पटकन सॉल्व करा. सॉल्व करून पुढचा क्वेश्चन घेतला तरी सुद्धा चालेल, पटपट सॉल्व करत जावा. बघा, मॅक्सिमम सेफ स्पीड आपल्याला माहिती आहे, आताच आपण फॉर्म्युला बघितला होता. मॅक्सिमम सेफ स्पीड येते म्यू आर जी, असा फॉर्म्युला आहे. बरोबर, आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टर्म आहेत ते आपण पहिल्यांदा बघूयात. मॅक्सिमम सेफ स्पीड कशावरती डिपेंड आहे? पहिली गोष्ट म्यू वरती, दुसरी गोष्ट आर वरती, आणि तिसरी गोष्ट जी वरती. म्यू म्हणजेच काय, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन वरती डिपेंड. दुसरं रॅडियस ऑफ कर्वेचर वरती पण डिपेंड आहे. तिसरं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वरती पण डिपेंड आहे. बरोबर आहे, म्हणजेच बघा, आर आणि जी रॅडियस ऑफ कर्वेचर वर डिपेंड आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वर डिपेंड आहे. आपल्याला काय विचारलंय, मॅक्सिमम सेफ स्पीड डज नॉट डिपेंड ऑन, यापैकी कोणतं ऑप्शन नाहीये ते बघा. हे दोन ऑप्शन तर येत. आता राहतात फक्त दोन ऑप्शन, एक म्हणजे ऑप्शन ए मास ऑफ व्हेकल आणि दुसरा अँगल ऑफ बँकिंग. हे दोन्ही सुद्धा इथं दिसत नाही. बरोबर, जरा हा फॉर्म्युला आपण असं लिहू शकतो का बघा. तुम्हाला माहितीये, आपण शिकलोय थेरी मध्ये, म्यू लाच आपण टॅन थिटा असं पण लिहितो. मी थेरी मध्ये शिकवलं होतं तुम्हाला. म्यू म्हणजेच काय असतं, म्यू इज इक्वल टू काय, टॅन थिटा असतो. बरोबर, म्हणजे म्यूच्या ठिकाणी मी असं लिहू शकतो आर जी, आणि म्यूच्या ठिकाणी आपण टॅन थिटा असं पण लिहू शकतो. बरोबर आहे का? आर जी आणि म्यू इज इक्वल टू काय असतं, टॅन थिटा. म्हणजे असं मी लिहू शकतो, म्यू ला रिप्लेस करून टॅन थिटा असं मी लिहिलं, म्हणजे फॉर्म्युला तयार झाला आर जी टॅन थिटा. हा पण फॉर्म्युला आपल्याकडे आहे. बरोबर, मग आता काय दिसतंय तुम्हाला की मॅक्सिमम सेफ स्पीड इज डिपेंड अपॉन radius ऑफ कर्वेचर, इट इज डिपेंड अपॉन acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी, अँड इट इज डिपेंड अपॉन अँगल ऑफ बँकिंग. थीटा काय असतो तर अँगल ऑफ बँकिंग असतो. या तीन गोष्टींवरती लक्षात ठेवा मॅक्सिमम सेफ स्पीड डिपेंड असतं. मग मास दिसतंय का तुम्हाला याच्यामध्ये? कुठं नाही दिसत, मासची टर्म याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजेच मॅक्सिमम सेफ स्पीड डज नॉट डिपेंड अपॉन मास ऑफ व्हेकल असणार. सोपा क्वेश्चन होता. ठीक आहे, अच्छा चला आता पुढचा क्वेश्चन बघूयात काय दिलंय. द पिरियड ऑफ कोनिकल पेंड्युलम इन टर्म्स ऑफ लेंथ एल, सेमी वर्टिकल अँगल थीटा अँड ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज. याच्यासाठी तुम्हाला कोनिकल पेंड्युलमचा फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला, टाइम पिरियडचा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा अपॉन जी, असा फॉर्म्युला येतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर हा फॉर्म्युला माहिती असेल तर तुम्ही काय करू शकता, हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बरोबर, काय सांगितलंय बघा, इथं 4 फॉर्म्युले इथं दिलेत आपल्याला, आणि त्यापैकी कोणता फॉर्म्युला बरोबर आहे ते थोडक्यात ओळखायचं. फॉर्म्युला तुमचा हा आहे, टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा अपॉन जी. तर पहिला बघा ऑप्शन काय, 1 अपॉन 2 पाय एल कॉस थीटा अपॉन जी. अंडर रूट एल कॉस थीटा अपॉन जी हे तर सेम आहे, पण इथं 1 अपॉन 2 पाय म्हणजेच हा ऑप्शन चुकीचा असणार. तर इथं बघा बरं, इथं तर एल साइन थीटा अपॉन जी आहे, म्हणजेच हे तर चुकीचंच आहे, साफ चुकीचं आहे, लगेच कळतं आपल्याला. ठीक आहे, जर चौथा ऑप्शन बघूया. चौथा ऑप्शन काय दिसतंय, चौथा ऑप्शन एल टॅन थीटा अपॉन जी आहे, म्हणजे हा पण ऑप्शन इथं चुकीचा असणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर कोणता असणार आहे, सी असणार आहे. जरा पण या सी ऑप्शन मध्ये पण जरा बघा थोडस वेगळं दिलंय. 4 पाय दिलंय इथं, इथं तर 2 पाय दिसतंय, इथं 4 जी आहे, इथं जी आहे. बरोबर, याला थोडं सिम्प्लिफाय केल्यानंतर असं येतंय का चेक करा. बघा बरं, चेक करूयात. इथं काय करता येईल, 4G मधला 4चा स्क्वेअर रूट निघेल, आणि तो जर 4 आपण बाहेर घेतला तर 4चा स्क्वेअर रूट 2 बाहेर येईल, आणि 2 न 4 ला डिवाइड केलं तर काय येणार, 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा अपॉन जी असंच येणार. बरोबर आहे का, हे 4 पाय अंडर रूट एल कॉस थीटा बरोबर अपॉन जी आहे तसंच, आणि 4चं स्क्वेअर रूट 2 येणार, ते बाहेर आलं, आणि बे के बे, बे दुने 4, म्हणजे किती येतंय हे बघा बरं, 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा अपॉन जी, म्हणजे येते बरोबर. म्हणजेच ऑप्शन नंबर कुठला असणार आहे, सी ऑप्शन बरोबर असणार. ठीक आहे, अच्छा क्वेश्चन नंबर 10 बघूयात आता. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय दिलंय, ए 500 kg कार, एक कार आहे 500 किलोग्राम, तिचं वेट दिलं आपल्याला, सॉरी मास दिलेलं आहे. ठीक आहे, टेक्स ए राऊंड टर्न, बरोबर, एक टर्न घेते असं सांगितलं आपल्याला, ऑफ रेडियस 50 मीटर. बरोबर, ही अशी कार आहे समजा,
हा टर्न आहे, ठीक आहे, आणि या टर्नला रॅडियस दिली आहे, त्या टर्नची रॅडियस 50 मीटर आहे. आर इज इक्वल विथ अ स्पीड ऑफ 36 किलोमीटर पर आवर. तिचं जे स्पीड आहे ती किती आहे, 36 किलोमीटर पर आवर असं दिलंय. ठीक आहे, तर सांगितलं की सेंट्रिपेटल फोर्स ऍक्टिंग ऑन कार किती असेल ते सांगा. सेंट्रिपेटल फोर्स, बरोबर, सेंट्रिपेटल फोर्स कसा काढतो आपण, mv²/r, बरोबर. मास आपल्याला माहिती आहे 500, रॅडियस पण आपल्याला माहिती आहे 50, बरोबर, आणि व्हेलॉसिटी पण आपल्याला माहिती आहे 36 किलोमीटर पर आवर. पण हे 36 किलोमीटर पर आवर याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मीटर पर सेकंड मध्ये, बरोबर. व्हेलॉसिटी दिली आपल्याला 36 किलोमीटर पर आवर, कन्वर्ट करा याला मीटर पर सेकंड मध्ये. कसं कन्वर्ट करतो आपण, 5/18 न मल्टिप्लाय करतो, 18×2 = 36 आणि 2×5 = 10, म्हणजे 10 मीटर पर सेकंड इतकी व्हेलॉसिटी आहे. कशाची, तर या कारची. बस सगळ्या व्हॅल्यू इथं टाकल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. मास किती आहे बघा बरं, मास आहे 500, व्हेलॉसिटी किती आहे 10 चा स्क्वेअर, 10 चा स्क्वेअर डिवाइड बाय आर. आर किती आहे बघा बरं, आर आहे 50, बरोबर. काय होतंय बघा बरं, इथं कॅन्सल झालं आणि इथं येतंय 5, 5 1 जा 5 0, म्हणजे हे आलं 10, आणि इथं किती आहे 10 चा स्क्वेअर 100, म्हणजे हे किती आलं 1000, बरोबर. फोर्स आहे न्यूटन मध्ये असणार. सो सेंट्रिपेटल फोर्स येतोय 1000 न्यूटन, म्हणजे ऑप्शन कुठला येतो इथं, बी. सोपे क्वेश्चन होते, बरोबर. हे तिन्ही क्वेश्चन लिहा, मग आपण याच्या पुढचे क्वेश्चन बघूयात. ओके, बघा क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय दिलं आता, अँग्युलर स्पीड ऑफ सेकंड हँड ऑफ ए वॉच इज, बरोबर. एक घड्याळ आणि घड्याळाचा जो सेकंड काटा असतो, बरोबर, त्या सेकंड काटायचं त्यांनी विचारलं की अँग्युलर स्पीड किती. अँग्युलर स्पीड म्हणजे काय, तर ओमेगा. ओमेगा आपल्याला काय करायचं इथं फाइंड आउट करायचं, बरोबर आहे. आता सेकंड काटाचा अँग्युलर स्पीड काढायचंय म्हणजे ओमेगा काढायचंय आपल्याला. ओमेगाचा फॉर्म्युला माहिती असलं पाहिजे. ओमेगा इज इक्वल टू काय असतं, तर 2π/t, बरोबर. आणि ज्याच्यामध्ये टी काय असतो, तर टी असतो टाइम पिरियड. ठीक आहे, मग हा जो सेकंड काटा आहे, बरोबर, हा जर सेकंड काटा असेल तर या सेकंड काट्याचा टाइम पिरियड काय असेल. टाइम पिरियड म्हणजे टाइम टेकन टू कम्प्लीट 1 रोटेशन. सेकंड काट्याला एक रोटेशन कम्प्लीट करण्यासाठी 60 सेकंद लागतात, बरोबर. ज्यावेळेस तो एक रोटेशन कम्प्लीट करतो त्यावेळेला त्याने 60 सेकंद कव्हर केलेले असतात, म्हणजे सेकंड काट्याचा टाइम पिरियड असतो टी इज इक्वल टू 60 सेकंद, बरोबर. मग ती जर व्हॅल्यू इथं आपण जर टाकली तर आपल्याला काय मिळेल, अँग्युलर स्पीड मिळेल, बरोबर. म्हणजे 2π/ टाइम पिरियड किती आहे सेकंड काट्यासाठी 60, म्हणजे हे किती येत आहे बघा, 2 न 60 ला डिवाइड केले तर पाय बाय किती येत आहे 30 येईल, रॅडियन पर सेकंड, बरोबर. π/30 आलं रॅडियन पर सेकंड, म्हणजे ऑप्शन कुठला येतोय बघा बरं, π/30, म्हणजे ऑप्शन नंबर सी. कसं कॅल्क्युलेट केलं येतं लक्षात. आपल्याला विचारलं होतं अँग्युलर स्पीड. अँग्युलर स्पीड असतं 2π/ टाइम पिरियड. टाइम पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. लक्षात ठेवा, सेकंड काटा एक रोटेशन कंप्लीट करतो त्यावेळेला तो किती टाइम घेतो, तर 60 सेकंद, म्हणजे तो झाला त्याचा टाइम पिरियड. बस ती व्हॅल्यू मी काय केली इथं फॉर्म्युल्यामध्ये टाकली, डिवायडेशन केलं, मला मिळालं π/30. अँग्युलर स्पीड आहे किंवा अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट आपल्याला माहिती आहे रॅडियन पर सेकंड आहे, म्हणजे ऑप्शन कोणता आला, सी आला. चला क्वेश्चन नंबर 12 बघा. क्वेश्चन नंबर 12 मध्ये काय दिलंय, द रेशो ऑफ अँग्युलर स्पीड ऑफ आवर हँड अँड मिनिट हँड ऑफ ए क्लॉक, असं विचारलं. आता हा क्वेश्चन तुम्ही मनानं काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला यायला पाहिजे ह्या क्वेश्चनचा आन्सर, बरोबर. आपण काय करूयात, याचे 2 पार्ट करूयात. इकडच्या बाजूला आपण आवर हँड लिहूयात, बरोबर, म्हणजे तास काटा. आवर हँडचं कॅल्क्युलेशन इकडे करूयात आणि मिनिट हँडचं कॅल्क्युलेशन आपण या बाजूला करूयात. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, रेशो फाइंड आउट करायचंय, बरोबर. काय विचारलंय, रेशो. कशाचा रेशो, आवर हँडचं अँग्युलर स्पीड आणि दुसरं मिनिट हँडचं अँग्युलर स्पीड, बरोबर. मग पहिल्यांदा आपण आवर हँड साठी अँग्युलर स्पीड फाइंड आउट करूया. ओमेगा फाइंड आउट करायचंय आवर हँड साठी. ओमेगा इज इक्वल टू काय येणार आहे, 2π/t. ठीक आहे, आवर हँड साठी मी इथं लिहितो ओमेगा एच. ठीक आहे, आवर हँड साठी. अच्छा, आता टाइम पिरियड ऑफ आवर हँड, बरोबर. आता विचार करा जरा, हे जर क्लॉक असेल तर तास काटा जो असतो त्या तास काट्याला एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागतो. तास काटा एक रोटेशन कंप्लीट करतो त्यावेळेला 12 तास कंप्लीट झालेले असतात. किती तास कंप्लीट झालेले असतात, 12 तास. म्हणजे 12 तास हा त्याचा काय आहे, तर टाइम पिरियड आहे, बरोबर. टी इज इक्वल टू 12 आवर्स. हा काय तर टाइम पिरियड आहे कशाचा, आवर हँडचा. पण याला कन्वर्ट करायचं आपल्याला सेकंड मध्ये.
12 तास म्हणजे किती सेकंद असतील? तर 12 तास आपल्याला सेकंदात कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला माहित आहे 1 तास म्हणजे 3600 सेकंद असतात, म्हणून 3600 ने मल्टिप्लाय केलं. आता ही कॅल्क्युलेशन काय करूयात आपण तसंच ठेवूयात. म्हणजेच आपल्याला काय मिळालं बघा, अँग्युलर वेलॉसिटी ऑफ आवर हँड इज इक्वल टू 2 पाय अपॉन टाइम पिरियड आपल्याला मिळालाय 12 इंटू 3600. आता ही कॅल्क्युलेशन तुम्ही असंच ठेवा, जर गरज पडली तरच आपण काय करूयात या कॅल्क्युलेशनला पुढे सॉल्व्ह करूयात. सिमिलरली मिनिट हँड साठी आपण काय करूयात, अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट करूया. सो ओमेगा एम, ठीक आहे. अच्छा, फॉर्म्युला काय, 2 पाय अपॉन टाइम पिरियड. आता टाइम पिरियड कोणाचा माहिती असला पाहिजे, मिनिट हँडचा. मिनिट हँड म्हणजेच काय, मिनिट काटा, बरोबर. आता हे क्लॉक आहे समजा, हा मिनिट काटा आहे. आता मिनिट काटा एक रोटेशन कंप्लीट करतो त्यावेळेला तो किती टाइम घेतो, एक रोटेशन कंप्लीट करतो त्यावेळेला तो 60 मिनिटं त्यानं काय केलेली असतात, कव्हर केलेली असतात, बरोबर. म्हणजे टाइम पिरियड किती झाला, एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला जो टाइम आहे तो आहे 60 मिनिट. 60 मिनिट म्हणजे किती सेकंद, बरोबर. कन्वर्ट करायचं आपल्याला टाइम पिरियड सेकंदात, कारण की टाइम पिरियडचं युनिट असतं सेकंद. मग या मिनिटाचं कन्वर्जन सेकंदात करण्यासाठी आपण काय करणार, त्याला 60 ने परत काय करणार, मल्टिप्लाय करणार. म्हणजे 3600 सेकंद हा काय आहे तर टाइम पिरियड आहे कोणाचा, मिनिट हँड. ही व्हॅल्यू आपण इथं जर टाकली तर काय येतंय, 2 पाय अपॉन 3600 असं मिळेल आपल्याला ओमेगा एम, म्हणजेच मिनिट हँडचं अँग्युलर वेलॉसिटी. आता काय विचारलंय बघा, रेशो विचारलाय आपल्याला. कशाचा रेशो आहे, रेशो आहे अँग्युलर स्पीड ऑफ आवर हँड अँड मिनिट हँड. म्हणजेच आपल्याला याला यानं डिवाइड करावं लागेल. म्हणजेच ओमेगा एच अपॉन ओमेगा एम हे कॅल्क्युलेट करायचंय. मग ह्याची व्हॅल्यू आहे 2 पाय डिवाइड बाय 12 इंटू 3600 आणि याला डिवाइड करायचं यान. आता ही जर टर्म मी याच्या खाली डिवाइड केली तर हिचा काय होईल, रेसिप्रोकल होईल. म्हणजेच काय होणार, रेसिप्रोकल झालं तर 3600 वरती जाईल आणि 2 पाय कुठे जाईल, खाली जाईल. इथं 3600 कॅन्सल होतील, 2 पाय सुद्धा काय होईल, कॅन्सल होईल. आणि रेशो काय मिळतोय बघा आपल्याला, 1/12 म्हणजेच 1:12 हे असणार आहे तुमचं आन्सर, 1:12. बघा बरं, 1:12 म्हणजेच ऑप्शन कुठला येतोय, ऑप्शन नंबर फर्स्ट येते लक्षात. याच्यासाठी तुम्हाला माहिती असलं पाहिजे टाइम पिरियड ऑफ मिनिट हँड, सेकंड हँड, बरोबर, आवर हँड. यांचा टाइम पिरियड फक्त व्यवस्थित कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला या टाइपचे क्वेश्चन सुटतील आराम. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 13 बघूया. क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय दिलंय, अ व्हील हॅव्हिंग रेडियस 1 मीटर, बरोबर. एक व्हील आहे आणि त्या व्हील साठी काय दिलंय त्यांनी, त्या व्हीलची रेडियस दिली 1 मीटर आहे. ठीक आहे, पुढे मेक्स 30 रिव्हॉल्युशन पर मिनिट, बरोबर. 30 रिव्हॉल्युशन पर मिनिटचा अर्थ कळला पाहिजे. एका मिनिटात 30 रिव्हॉल्युशन ते व्हील कंप्लीट करतंय, बरोबर. एका मिनिटात 30 रिव्हॉल्युशन म्हणजे थोडक्यात ही फ्रिक्वेन्सी, ही कळलं पाहिजे. लक्षात ठेवा, रिव्हॉल्युशन पर मिनिट म्हणजे युनिट कशाचं आहे तर फ्रिक्वेन्सीचं आहे. फ्रिक्वेन्सीचं आपण कशानं नोटेशन करतो, एन नोटेशन करतो, किंवा फ्रिक्वेन्सीचं नोटेशन काय तर एन आहे. सो एन इज इक्वल टू 30 रिव्हॉल्युशन पर मिनिट असं दिलंय, पर मिनिट, बरोबर. आता हे 30 रिव्हॉल्युशन पर मिनिटचं तुम्हाला काय करावं लागेल, कन्वर्जन करावं लागेल. कशामध्ये कन्वर्जन करायचं, कायम लक्षात ठेवा, याला कन्वर्ट करायचं रिव्हॉल्युशन पर सेकंदात. मग कसं करणार, रिव्हॉल्युशन पर सेकंदात, तर 30 रिव्हॉल्युशन आहे तसं 1 मिनिट म्हणजे किती असतो तर 60 सेकंद असतो. म्हणजे 60 ने काय करूया, डिवाइड करूया. हे झालं तुमचं 30 रिव्हॉल्युशन पर सेकंद कन्वर्जन. म्हणजेच की तुम्ही एन इज इक्वल टू मिळाला 30/60 RPS. एन किती मिळालाय तुम्हाला, 30/60 RPS. आता हे आहे तसं ठेवलं तरी सुद्धा काही चालेल, किंवा कॅल्क्युलेट केलं तरी सुद्धा चालेल. पुढे काय सांगितलं बघा, द लिनियर स्पीड ऑफ पार्टिकल ऑन द सर्कम्फरन्स इज. तो जो पार्टिकल असेल, बरोबर, या व्हीलवरचा कोणताही एक पार्टिकल, तर या पार्टिकलचं लिनियर स्पीड विचारलंय. लिनियर स्पीड आपण व्ही न इंडिकेट करतो. कशाने इंडिकेट करतो आपण, व्ही न. व्ही कसा फाइंड आउट करायचा, तर व्ही चा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे, आर इंटू ओमेगा. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. रेडियस माहिती आपल्याला, आपल्याला माहिती असायला पाहिजे ओमेगा. मग आता ही फ्रिक्वेन्सीचा विचार करा. फ्रिक्वेन्सी आणि ओमेगाचं रिलेशन आपल्याला माहिती आहे, आपण शिकलोय बघा. फ्रिक्वेन्सी आणि ओमेगाचं रिलेशन असतं ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इंटू एन. ओमेगा इज इक्वल टू काय फॉर्म्युला, 2 पाय एन.
आणि एन म्हणजे फ्रिक्वेन्सी असते, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू जर इथं टाकली तर हे येईल 2π इंटू 30/60, 30/60 असं येईल, बरोबर. ठीक आहे, मग आता ओमेगा आपल्याला मिळाला, बस ही ओमेगाची व्हॅल्यू आपण इथं जर टाकली तर आपल्याला लिनियर स्पीड मिळून जाईल. सो व्ही इज इक्वल टू आर किती आहे 1. अच्छा, ओमेगा किती आलाय बघा 2π इंटू 30/60. ठीक आहे, आता हे कॅल्क्युलेट जर केलं तर काय होतंय बघा, 31 जा 30, 32 जा 60. ठीक आहे, 2 आणि 2 कॅन्सल, उरलंय फक्त पाय. म्हणजेच व्ही इज इक्वल टू किती येते, पाय मीटर पर सेकंड. व्ही इज इक्वल टू पाय मीटर पर सेकंड. म्हणजेच ऑप्शन कोणता येतोय, ऑप्शन नंबर सी येते. कसं कॅल्क्युलेट केलं कळालं का? बघा परत एकदा, आपल्याला दिली आहे रॅडियस आणि फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी रिव्हॉल्युशन पर मिनिट आहे, कन्वर्ट केली मी त्याला रिव्हॉल्युशन पर सेकंदात, 60 न डिवाइड केलं 30/60. बरोबर, याला असंच ठेवलं. हे रिव्हॉल्युशन पर सेकंड म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, आपल्याला फाइंड आउट करायचंय व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल, लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी असते आर ओमेगा. रॅडियस माहिती, ओमेगा नाही माहिती. ओमेगा आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन वापरलं 2πn. 2π इंटू एन म्हणजेच फ्रिक्वेन्सी, व्हॅल्यू इथं टाकली. ठीक आहे, आणि हीच व्हॅल्यू ओमेगाची उचलली आणि फॉर्म्युल्यामध्ये टाकली. 30 न 60 ला डिवाइड केलं, 30 दुने 60 आणि 2 ला 2 कॅन्सल झाला, पाय. बरोबर, म्हणजे आन्सर कोणता आलं, सी आर. ठीक आहे. अच्छा, क्वेश्चन नंबर 14 बघा. क्वेश्चन नंबर 14 काय दिलं, ए फ्लायव्हील रोटेट्स ऍट ए कॉन्स्टंट स्पीड ऑफ. एक फ्लायव्हील आहे, ठीक आहे, एक फ्लायव्हील आहे आणि ते फ्लायव्हील 2400 सॉरी कॉन्स्टंट स्पीड आहे त्याचं, असं सांगितलं रोटेट्स ऍट ए कॉन्स्टंट स्पीड ऑफ 2400 रिव्हॉल्युशन पर मिनिट. बघा 2400 रिव्हॉल्युशन पर मिनिट. परत एकदा, त्या फ्लायव्हीलचं इथं काय दिलं आपल्याला, फ्रिक्वेन्सी दिली आहे. फ्रिक्वेन्सी किती दिली आहे, 2400 रिव्हॉल्युशन पर मिनिट. आता याला आपल्याला काय करायचंय, कन्वर्ट करायचं. फ्रिक्वेन्सी म्हणलं की लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा त्याला कन्वर्ट करायचं रिव्हॉल्युशन पर सेकंद. म्हणजेच याला आपण काय करूयात, 60 न काय करूयात, डिवाइड करूयात. 0 ला 0 कॅन्सल झाला, 6 चोक 24, 40 रिव्हॉल्युशन पर सेकंड. ही काय मिळाली आपल्याला, फ्रिक्वेन्सी मिळाली. आपल्याला विचारलंय काय बघा, द अँगल इन रॅडियन डिस्क्राइब्ड बाय द शाफ्ट इन 1 सेकंड इज. याचा अर्थ कळला पाहिजे. काय विचारलंय बघा, द अँगल इन, बघा काय विचारलंय, द अँगल इन रॅडियन डिस्क्राइब्ड बाय द शाफ्ट इन 1 सेकंड. इन 1 सेकंड, एका सेकंदात किती रॅडियन अँगल कव्हर होईल ते कॅल्क्युलेट करा. बरोबर, एका सेकंदात किती रॅडियन इतका अँगल कव्हर होईल ते कॅल्क्युलेट करा. रॅडियन पर सेकंड येतं युनिट. रॅडियन पर सेकंड म्हणजेच काय, तर ओमेगा. रॅडियन पर सेकंड म्हणजेच काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं, रॅडियन पर सेकंड. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथं ओमेगा कॅल्क्युलेट करायचा. फक्त ओमेगा कॅल्क्युलेट करा हे म्हणण्याची त्यांनी मेथड फक्त बदललेली आहे. अँगल डिस्क्राइब्ड इन 1 सेकंड असं म्हणलंय. म्हणजे आपल्याला इथं विचारलंय ओमेगा. ठीक आहे, आपल्याकडे आहे फ्रिक्वेन्सी. मग फ्रिक्वेन्सी आणि ओमेगाचं रिलेशन आपल्याला माहिती आहे. ओमेगा इज इक्वल टू काय असतं, 2π इंटू एन. बरोबर, सो 2π इंटू एन किती आलाय बघा, 40. सो 40 इंटू 2, 40 दुने 80, 80 पाय रॅडियन पर सेकंड. हे झालं तुमचं आन्सर. बरोबर, 80 पाय म्हणजे एका सेकंदात 80 पाय इतका अँगल काय होतोय, कव्हर होतो. आन्सर कुठला असणार आहे, बी आन्सर असणार आहे. ठीक आहे, ऑप्शन बी असणार. ठीक आहे, हे चारीच्या चारी क्वेश्चन व्यवस्थित लिहा. मग आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. ओके, बघा आता क्वेश्चन नंबर 15 मध्ये काय दिलंय, a particle performs a uniform circular motion in a circle of radius 10 centimeter. What is its centripetal acceleration if it takes 10 seconds for 5 revolution? बरोबर, आपल्याला काय फाइंड आउट करायचंय, सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन फाइंड आउट करायचंय. बरोबर आहे, आणि पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे असं आपल्याला सांगितलं. बरोबर, रॅडियस दिली आपल्याला 10 सेंटीमीटर. अच्छा, सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आठवा. सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन काय असतं, तर सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचं फॉर्म्युला आहे व्ही ओमेगा, त्याच्यानंतर आर ओमेगा स्क्वेअर, आणि तिसरा फॉर्म्युला आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर. असे 3 फॉर्म्युले बघूयात यातला कोणता फॉर्म्युला आपल्याला युजफुल आहे. रॅडियस दिलेली आहे म्हणजेच एकतर फॉर्म्युला दुसरा किंवा तिसरा आपल्याला वापरावा लागेल. बरोबर. अच्छा, आता इथं काय दिलंय बघा बरं, इफ इट टेक्स 10 सेकंड फॉर 5 रिव्हॉल्युशन. 5 रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी 10 सेकंद लागतात.
बरोबर 5 रिव्हॉल्युशन साठी 10 सेकंद लागतात. बरोबर. मग हे रिव्हॉल्युशन पर सेकंड म्हणजेच काय दिलं आपल्याला, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. बरोबर. एन इज इक्वल टू 5 रिव्हॉल्युशन आणि 5 रिव्हॉल्युशन साठी लागणारा टाइम आहे 10 सेकंद. बरोबर. म्हणजे सी किती येते, 5 एके 5, 5 दुने 10, 1/2 रिव्हॉल्युशन पर सेकंड ही आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली आहे. बरोबर आहे. आणि सांगितलं आपल्याला सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. एन माहिती आहे, एन वरून आपण ओमेगा फाइंड आउट करू शकतो. बघा फ्रिक्वेन्सी माहिती असेल तर ओमेगा फाइंड आउट करता येतो. ओमेगा इज इक्वल टू 2πn असतो. बरोबर आहे. सो काय येते बघा बरं, एन ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/2. सो 2π इंटू 1/2. 2 ला 2 कॅन्सल होईल आणि या ठिकाणी आपल्याला ओमेगाची व्हॅल्यू मिळते पाय. ओमेगा इज इक्वल टू पाय रेडियन पर सेकंड. पाय रेडियन पर सेकंड म्हणजे आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी मिळाली या ठिकाणी. मग आपल्याला रेडियस माहिती आहे, ओमेगा माहिती आहे, याच्यावरून आपण सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन काढू शकतो. इथं कॅल्क्युलेट करतो. सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन इज इक्वल टू, बघा दुसरा फॉर्म्युला आपण वापरूया तिथे, आर इंटू ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. रेडियस किती दिले इथं आपल्याला, रेडियस आहे 10. ठीक आहे. इंटू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा किती दिलाय बघा बरं, ओमेगा आला आपला पाय. सो पाय स्क्वेअर येईल म्हणजे 10π स्क्वेअर एवढं त्याचा आन्सर असणार आहे. रेडियस सेंटीमीटर मध्ये दिली, सो सेंटीमीटर. आणि अँग्युलर वेलॉसिटी असते रेडियन पर सेकंड स्क्वेअर मध्ये. बरोबर. अँग्युलर वेलॉसिटी असते रेडियन पर सेकंड मध्ये, पण इथं स्क्वेअर आहे म्हणजे इथं सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर असायचं. 10π स्क्वेअर सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे ऑप्शन कुठला येतोय बघा बरं, ऑप्शन येतोय सी, 10π स्क्वेअर सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. कसं फाइंड आउट केलं येतं का लक्षात. आपल्याला सेंटीपेटल ऍक्सलरेशन काढायचं होतं. फॉर्म्युले 3 आहेत. आपल्याला काय माहिती, इथं रेडियस माहिती म्हणजे या दोघांपैकी कुठला तरी एक फॉर्म्युला असेल. लिनियर वेलॉसिटी दिलेली नाहीये, फ्रिक्वेन्सी दिली आहे 5 रिव्हॉल्युशन साठी 10 सेकंदला. याच्यावर मी काय फाइंड आउट केली, फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली. 1/2 रिव्हॉल्युशन पर सेकंड. ओमेगा आणि फ्रिक्वेन्सीचं रिलेशन आपल्याकडे आहे. ओमेगा इज इक्वल टू 2πn, एन इज इक्वल टू 1/2. 2 ला 2 कॅन्सल झाला, ओमेगा मिळाला पाय. बरोबर. ओमेगाची व्हॅल्यू इथं टाकली, रेडियसची व्हॅल्यू इथं टाकली, आपल्याला फायनल आन्सर मिळालं टाइम 10π स्क्वेअर सेंटीमीटर पर सेकंड. बरोबर. जे ऑप्शन नंबर किती आला, सी आला. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 16 बघूयात. वेन ए पार्टिकल मूव्स इन ए युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इट हॅज. बरोबर आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा काय दिलंय, रेडियल वेलॉसिटी, रेडियल ऍक्सलरेशन. दूसरा है टेंजेंशियल वेलोसिटी एंड रेडियल एक्सेलरेशन. तीसरा है टेंजेंशियल वेलोसिटी एंड टेंजेंशियल एक्सेलरेशन, रेडियल वेलोसिटी एंड टेंजेंशियल. आता हे सगळं ज्यादा कन्फ्युजिंग वाटतंय, पण याच्यासाठी तुम्ही जर लेक्चर नंबर 6 बघितलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला कोणत्या टाईपचं एक्सेलरेशन असतं हे एक्सप्लेन केलेलं होतं. बरोबर. तर लेक्चर नंबर 6 जर तुम्ही बघितलेलं नसेल तर नक्की बघा, त्याच्यावरून तुम्हाला नक्कीच हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. पण तरी सुद्धा मी इथं शॉर्टकट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असतो, कायम लक्षात ठेवा, त्यावेळेला त्याला जे ऍक्सलरेशन असतं ते ऍक्सलरेशन असतं रॅडियल ऍक्सलरेशन. कसलं ऍक्सलरेशन असतं, रॅडियल ऍक्सलरेशन. ठीक आहे. आणि ज्यावेळेस पार्टिकल नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असतो त्यावेळेला त्याला 2 प्रकारचे ऍक्सलरेशन असतात, एक रॅडियल आणि दुसरं टँजेन्शियल. रॅडियल ऍक्सलरेशन अँड टँजेन्शियल ऍक्सलरेशन असे 2 ऍक्सलरेशन असतात, हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. रॅडियल ऍक्सलरेशन ची डायरेक्शन आपल्याला माहिती आहे, टुवर्ड द सेंटर असते. बरोबर. रॅडियल ऍक्सलरेशन जे असतं ते टुवर्ड द सेंटर अप्लाय होतं. बरोबर आहे. आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशनची जी डायरेक्शन असते ती सर्कलला कशी असते तर टँजेन्शियल असते. सर्कलला कशी असते, टँजेंट. हे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये येतं. आणि जर तुम्ही युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा विचार करत असाल तर त्याला फक्त एकच प्रकारचं ऍक्सलरेशन असतं, ते असतं रॅडियल ऍक्सलरेशन, जे कुठं असतं तर टुवर्ड द सेंटर. हा पार्ट मी एक्सप्लेन केलेला आहे. तर तुम्ही लेक्चर नंबर 6 बघितलेलं नसेल तर नक्कीच लेक्चर नंबर 6 पहिल्यांदा बघा, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल. ठीक आहे. आता इकडे बघा, इथं ऑप्शन काय दिलेत बघा, वेलॉसिटीच्या बद्दल पण इथं सांगितलेलं आहे. पण आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू द्यात किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू द्यात, पार्टिकलला जी वेलॉसिटी असते ती नेहमी कशी असते तर सर्कलला टँजेंट असते, म्हणजे टँजेन्शियल वेलॉसिटी असते. कसली वेलॉसिटी असते तर टँजेन्शियल वेलॉसिटी. येतं लक्षात. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू द्यात किंवा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असू द्यात, बरोबर, जी वेलॉसिटी असते ही वेलॉसिटी कसली वेलॉसिटी असते, टँजेन्शियल वेलॉसिटी असते.
बरोबर आहे. मग रॅडियल व्हेलॉसिटी इथं दिलं, इथं पण रॅडियल व्हेलॉसिटी, पण म्हणजेच याचा अर्थ क्वेश्चन नंबर ऑप्शन ए आणि ऑप्शन डी चुकीचा असणार आहे. कारण की ज्यावेळेस पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असतो त्यावेळेला त्याला रॅडियल व्हेलॉसिटी कधीच नसते, त्याला कसली व्हेलॉसिटी असते तर टँजेन्शियल व्हेलॉसिटी असते. म्हणजेच ऑप्शन बी किंवा सी यापैकी कोणतं तरी बरोबर असणार. आता बघूयात आपण, पार्टिकल मूव्ह इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणलंय, त्याला टँजेन्शियल व्हेलॉसिटी असणार, ठीक आहे. आणि दुसरं काय दिलंय, अँड रॅडियल ऍक्सलरेशन. मग मला वाटतं की याचा अर्थ बी जो ऑप्शन आहे तो बी ऑप्शन बरोबर आहे. ती सी ऑप्शन बघा बरं, इथं दिलंय टँजेन्शियल व्हेलॉसिटी अँड टँजेन्शियल ऍक्सलरेशन. पण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये लक्षात ठेवा टँजेन्शियल ऍक्सलरेशन असतं आणि दुसरी गोष्ट रॅडियल ऍक्सलरेशन पण असतं. येतं लक्षात. टँजेन्शियल ऍक्सलरेशन जे आहे ते फक्त नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असतं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये नसतं. आणि रॅडियल ऍक्सलरेशन लक्षात ठेवा, रॅडियल ऍक्सलरेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये येते. बरोबर. म्हणजेच ऑप्शन कोणता असणार आहे, ऑप्शन नंबर बी असणार आहे. बरोबर. सपोज जर इथं दिलं असतं की वेन ए पार्टिकल मूव्ह इन ए नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकलो असतो की त्याला टँजेन्शियल व्हेलॉसिटी पण असेल आणि टँजेन्शियल ऍक्सलरेशन पण असेल. पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असल्यामुळे त्या पार्टिकलला लक्षात ठेवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी असणार आहे आणि ऍक्सलरेशन जे असतं ते रॅडियल ऍक्सलरेशन, म्हणजेच त्याला सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 16. आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर 17. तर क्वेश्चन नंबर 17 मध्ये काय दिलंय बघा, टू एनेबल ए पार्टिकल टू डिस्क्राईब ए सर्क्युलर पाथ. एक पार्टिकल आहे, त्या पार्टिकलला सर्क्युलर पाथ मध्ये फिरायचं थोडक्यात, ठीक आहे, किंवा त्याला सर्क्युलर पाथ कव्हर करायचं आहे. व्हॉट शुड बी द अँगल बिटवीन इट्स व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन. बरोबर आहे. एक पार्टिकल, तो पार्टिकल लक्षात ठेवा काय सांगितलं इथं त्यांनी, सर्क्युलर मोशन मध्ये आहे किंवा सर्क्युलर मोशन त्याला करायचे. सपोज पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सर्क्युलर मोशन करतोय, ठीक आहे. तर या ठिकाणी त्यांनी सांगितले सपोज पार्टिकल इथं आहे, तर त्याला सर्क्युलर मोशन करण्यासाठी अँगल बिटवीन व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन किती असेल असं सांगितलं. बरोबर. आता इथं जी व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन आपल्याला कन्सिडर करायची ती असणार आहे लिनियर व्हेलॉसिटी अँड लिनियर ऍक्सलरेशन, याचा विचार करायचा. कारण की अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ऍक्सलरेशन जर सांगितलेलं असेल तर त्या ठिकाणी पार्टिकलची डायरेक्शन नक्की दिलेली असते, पण इथं डायरेक्शन वगैरे पार्टिकलची काही दिलेली नाहीये. याचा अर्थ व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन जे आहे ते व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन नक्कीच काय असणार आहे, लिनियर असणार आहे. त्याचा विचार करायचा. मग आपल्याला माहिती आहे की अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये पार्टिकल फिरत असेल तर या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी कुठं असणार आहे, अपवर्ड, सॉरी या डायरेक्शन मध्ये असेल इकडं. बरोबर आहे. आणि ऍक्सलरेशनची डायरेक्शन कोणती असते, ऍक्सलरेशन कोणतं असतं, रॅडियल ऍक्सलरेशन किंवा त्याला आपण सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन असं म्हणतो. आणि ते कुठं असणार आहे, टुवर्ड द सेंटर. मग व्हेलॉसिटी ची डायरेक्शन ही आहे, ऍक्सलरेशनची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर आहे. बरोबर. सपोज पार्टिकल या ठिकाणी पोहोचलेला असेल तर त्या ठिकाणी त्याची जी व्हेलॉसिटी असेल त्याची डायरेक्शन इकडं असणार आहे आणि ऍक्सलरेशन त्यावेळेला कुठं असणार आहे, टुवर्ड द सेंटर असणार आहे. सपोज पार्टिकल इथं पोहोचला तर त्याची व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडं असेल आणि ऍक्सलरेशनची डायरेक्शन कुठं असणार आहे, टुवर्ड द सेंटर. याचा अर्थ बघा प्रत्येक ठिकाणी अँगल किती येतोय, 90 डिग्री. म्हणजेच व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन या दोघांमध्ये जो अँगल असणार आहे तो अँगल किती असणार आहे, 90 डिग्री असणार. हे कायम लक्षात ठेवा की जर एखाद्या पार्टिकलला, एखाद्या ऑब्जेक्टला जर सर्क्युलर मोशन करायची असेल तर ती सर्क्युलर मोशन करत असताना व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन, बरोबर, या दोघांचा जो अँगल येतो, या दोघांमध्ये जो अँगल येतो तो अँगल किती असतो तर 90 डिग्री असतो. बरोबर आहे. अच्छा, आता क्वेश्चन नंबर 18 बघूयात. काय दिलंय क्वेश्चन नंबर 18, इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द अँगल बिटवीन रॅडियस वेक्टर अँड सेंट्रीपेटल ऍक्सलरेशन इज. बघा खूप महत्वाचे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर तुमचे कन्सेप्ट नक्कीच क्लिअर होते. येते लक्षात. काय सांगितलंय याच्यामध्ये की एक पार्टिकल आहे, तो पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन करतोय, बरोबर, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय. तर अँगल विचारलाय, व्हॉट इज द अँगल बिटवीन रॅडियस वेक्टर. रॅडियस वेक्टर म्हणजेच काय असतो, radius vector is nothing but a vector which is drawn from the center of the circle to the position of the particle. म्हणजे फॉर एक्झाम्पल पार्टिकल सपोज इथे तर सेंटर पासून त्या पार्टिकल पर्यंत जर आपण एक वेक्टर ड्रॉ केला तर तो असतो रॅडियस वेक्टर. सपोज पार्टिकल इथं पोहोचला तर त्या ठिकाणी सेंटर पासून त्या पार्टिकल पर्यंत जर आपण एक वेक्टर काढला तर तो असतो रॅडियस वेक्टर. रॅडियस वेक्टर काय करतो, नेहमी त्याची डायरेक्शन बदलत असतो. बरोबर आहे. अच्छा, म्हणजे रॅडियस वेक्टर ऑलवेज ट्रॅव्हल्स फ्रॉम सेंटर टू द सॉरी अवे फ्रॉम द सेंटर असं मी म्हणतो.
काय म्हणतो बघा, radius vector always travels from the center to the particle means away from the center. radius vector हा नेहमी away from the center असतो, म्हणजे सेंटर पासून दूर जाणारा असतो. ठीक आहे. आणि सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनची डायरेक्शन आताच आपण बघितली, सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनची डायरेक्शन ही टुवर्ड द सेंटर असते. बरोबर, सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनची जी डायरेक्शन असते ती नेहमी कुठं असते, सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनला आपण कसला ऍक्सलरेशन म्हणतो, रॅडियल ऍक्सलरेशन असं म्हणतो. त्यामुळे इथं रॅडियल ऍक्सलरेशन टुवर्ड द सेंटर असणार आहे आणि रॅडियस वेक्टर अवे फ्रॉम द सेंटर. मग दोन वेक्टर एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असणार आहेत. म्हणजे या दोन्ही वेक्टर मधला जो अँगल येईल तो अँगल किती असणार आहे, तर 180 डिग्री येते. येते का लक्षात? कायम लक्षात ठेवा, रॅडियस वेक्टर कसा काढणार आपण, सेंटर पासून पार्टिकल पर्यंत. त्यामुळे तो रॅडियस वेक्टर अवे फ्रॉम द सेंटर आहे. आणि सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन म्हणजेच सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन म्हणजेच काय, तर रॅडियल ऍक्सलरेशन, आणि रॅडियल ऍक्सलरेशन टुवर्ड द सेंटर असते. त्यामुळे या दोघांमधला अँगल किती येतो, तर 180 डिग्री येतो. म्हणजेच ऑप्शन असणार आहे सी. ठीक आहे, तर हे झाले क्वेश्चन नंबर 18 पर्यंत. ठीक आहे, चारही क्वेश्चनला मग आपण पुढचे क्वेश्चन बघूयात. ओके, क्वेश्चन नंबर 19 बघा काय दिलाय. अ पार्टिकल इज मुव्हिंग इन अ सर्कल ऑफ रॅडियस आर विथ कॉन्स्टंट स्पीड व्ही. इट्स अँग्युलर ऍक्सलरेशन इज, असं विचारलं. अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजेच अल्फा विचारला आपल्याला. एक पार्टिकल आहे, तो सर्क्युलर मोशन करतोय, रॅडियस किती आहे आर, पण स्पीड कॉन्स्टंट आहे. स्पीड कॉन्स्टंट आहे याचा अर्थ लक्षात ठेवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे असं आपल्याला लिहिलं. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट असते. स्पीड किती दिलं आपल्याला, व्ही इतकं दिलेलं. बरोबर, पण ज्या वेळेला स्पीड कॉन्स्टंट असतं किंवा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट असतं, तसंच अँग्युलर स्पीड सुद्धा कसं असतं, तर कॉन्स्टंट असतं. बरोबर आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये लक्षात ठेवा स्पीड कॉन्स्टंट आणि अँग्युलर स्पीड सुद्धा कसं असतं, तर कॉन्स्टंटच असणार आहे. बरोबर आहे. मग अँग्युलर ऍक्सलरेशन आपण कसं फाइंड आउट करतो, अँग्युलर ऍक्सलरेशन म्हणजे चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी म्हणजेच ω2 - ω1, बरोबर, डिवाइड बाय टाइम. अँग्युलर वेलॉसिटी मधला चेंज म्हणजेच फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी डिवाइड बाय टाइम. बरोबर. आता अँग्युलर वेलॉसिटी चेंज होते का युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, तर नाही चेंज होत. का चेंज होत नाही, कारण की लिनियर स्पीडच चेंज होत नाही, तर अँग्युलर वेलॉसिटी कशी चेंज होईल, चेंज होणारच नाही. म्हणजेच फायनल अँग्युलर वेलॉसिटी, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये कशी असते, तर कॉन्स्टंट असते. म्हणजेच ω2 आणि ω1 सेम असणार, म्हणजेच ω2 - ω1 झिरो येईल. सो झिरो अपॉन टाइम जर केलं तर आन्सर काय येणार आहे तुमचं, झिरो येणार आहे. म्हणजेच याचा आन्सर असणार आहे सी. कायम लक्षात ठेवा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला हे तर माहिती स्पीड कॉन्स्टंट असते. बरोबर, मग लिनियर स्पीड कॉन्स्टंट असेल तर अँग्युलर स्पीड सुद्धा कसं असणार, कॉन्स्टंट. मग स्पीड चेंजच होत नाही, तर बॉडीला ऍक्सलरेशन कसं असेल, नसणारच. बरोबर आहे. मग कोणतं ऍक्सलरेशन नसणार आहे, तर या किंवा किती असणार आहे ऍक्सलरेशन, तर ते अँग्युलर ऍक्सलरेशन जे आहे ते अँग्युलर ऍक्सलरेशन किती असणार आहे, तर झिरो असणार. बरोबर, ठीक आहे. चला आता पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 20. अ बॉडी इज रिव्हॉल्विंग विथ अ युनिफॉर्म स्पीड v इन अ सर्कल ऑफ रेडियस r. द टँजेन्शियल ऍक्सलरेशन इज, असं विचारलं. एक बॉडी युनिफॉर्म स्पीड मध्ये आहे आणि काय करते, ती सर्क्युलर मोशन करते. परत एकदा बघा, एक पार्टिकल किंवा एक बॉडी युनिफॉर्म स्पीड मध्ये सर्क्युलर मोशन करते. म्हणजेच परत एकदा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा हा क्वेश्चन आहे. रॅडियस किती दिली, इथं आर इतकी दिलेली आहे. बरोबर आहे. आणि सांगितलंय काय, द टँजेन्शियल ऍक्सलरेशन इज. जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर लगेच तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर येईल. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द बॉडी हॅज सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. त्या बॉडीला जे ऍक्सलरेशन असतं ते कसलं ऍक्सलरेशन असतं, तर ते रॅडियल ऍक्सलरेशन, किंवा त्याला आपण कसलं ऍक्सलरेशन म्हणतो, तर त्याला आपण सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन असं म्हणतो. बरोबर आहे का. बॉडी ज्या वेळेला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असते त्यावेळेला त्याला सेंट्रिपेटल किंवा रॅडियल ऍक्सलरेशन असतं असं आपण म्हणतो. तर इथं दिलंय की त्या बॉडीचं टँजेन्शियल ऍक्सलरेशन किती. मग बॉडीला टँजेन्शियल ऍक्सलरेशन कधी असतं, ज्या वेळेला नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते त्याच वेळेला. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये टँजेन्शियल ऍक्सलरेशन त्यावेळेस किती असतं, तर झिरो असतं. हे लक्षात ठेवा. येत्या लक्षात मगाशी सुद्धा आपण हे बघितलं होतं. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 21 बघूयात. A particle is performing circular motion. Its frequency of revolution changes from 120 rpm to 180 rpm.
बरोबर. एक पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय आणि इथं 120 आरपीएम पासून 180 आरपीएम पर्यंत त्याची फ्रिक्वेन्सी चेंज होते. बरोबर. पहिल्यांदा एका मिनिटात 120 आरपीएम होत होते, आता एका मिनिटात 180 आरपीएम होतात. रिव्हॉल्युशन पर मिनिट वाढलेले आहेत, म्हणजे थोडक्यात स्पीड वाढते. म्हणजे हा नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा क्वेश्चन. आणि तो चेंज इन फ्रिक्वेन्सी होण्यासाठी, ती जी फ्रिक्वेन्सी चेंज होते 120 पासून ते 180 आरपीएम पर्यंत, तो चेंज होण्यासाठी 10 सेकंद लागतात. तर सांगितलं की अँग्युलर ऍक्सलरेशन त्या पार्टिकलचं किती असेल. बरोबर आहे. आता बघा इथं इथं अँग्युलर ऍक्सलरेशन आपण काढू शकतो. मगाच्या क्वेश्चन मध्ये बघा, मगाच्या क्वेश्चन मध्ये स्पीड जे आहे ते कॉन्स्टंट होतं. बरोबर आहे. ओमेगा कसा होतो, कॉन्स्टंट होता, त्यामुळे अल्फा जो आहे तो 0 आला. आता या ठिकाणी बघा बरं, या ठिकाणी स्पीड कसं होतं तर चेंज होतं. या ठिकाणी लक्षात ठेवा अँग्युलर ऍक्सलरेशन आपण काढू शकतो. तर अँग्युलर ऍक्सलरेशन कसं काढतो आपण, तर चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी, बरोबर, चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी अपॉन आपण करतो टाइम. बरोबर. चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी म्हणजेच ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टाइम टी. बरोबर. फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी डिवाइड बाय टाइम टी. म्हणजे आपल्याला फाइंड आउट काय करावं लागेल बघा, टाइम तर दिलेला आहे, आपल्याला ओमेगा 2 आणि ओमेगा 1 म्हणजे फायनल आणि इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. ठीक आहे. आपण काय करूयात, इनिशियलचं कॅल्क्युलेशन इथं करूयात, फायनलचं कॅल्क्युलेशन इथं करूयात. बरोबर. तर इनिशियल फ्रिक्वेन्सी किती दिल्या बघा बरं, इनिशियल फ्रिक्वेन्सी आहे 120 आरपीएम. बरोबर. याच्यावरून आपण काय करू शकतो, फ्रिक्वेन्सी रिव्हॉल्युशन पर सेकंद मध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. 120 ला 60 ने डिवाइड करूया, तर रिव्हॉल्युशन पर मिनिट मध्ये दिलंय, डिवाइड बाय 60 केलं तर हे झालं रिव्हॉल्युशन पर सेकंद मध्ये. हे किती येतंय बघा, 2 रिव्हॉल्युशन पर सेकंद फ्रिक्वेन्सी आपल्याला मिळाली. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी माहिती असेल तर याच्यावरून आपण काय करू शकतो, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी काढू शकतो. इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी येते 2 पाय n1. सो 2 पाय इंटू n1 किती आहे बघा बरं, 2. हे किती येत आहे मग, 4 पाय रॅडियन पर सेकंद असेल. हे काय मिळालं आपल्याला, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी. तर फायनलचं कॅल्क्युलेशन इथं करूयात. फायनल फ्रिक्वेन्सी किती आहे बघा बरं, 180 180 आरपीएम आहे. बरोबर. याला कन्वर्ट करूयात रिव्हॉल्युशन पर सेकंद मध्ये, डिवाइड बाय काय करूयात 60. हे किती येत आहे, 3 रिव्हॉल्युशन पर सेकंद आलं. फ्रिक्वेन्सी मिळाली आपल्याला, फायनल फ्रिक्वेन्सी. याच्यावरून फायनल अँग्युलर वेलॉसिटी येईल 2 पाय n2. सो 2 पाय इंटू 3. बरोबर. हे किती आलं, 6 पाय रॅडियन पर सेकंद. हे काय मिळालं आपल्याला, फायनल अँग्युलर वेलॉसिटी. ही काय मिळाली आपल्याला, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी. बस दोन्ही व्हॅल्यू इथं टाकलं की आपल्याला अल्फा मिळेल, म्हणजेच अँग्युलर ऍक्सलरेशन. सो अल्फा इज इक्वल टू, बघा ओमेगा 2 आहे 6 पाय मायनस ओमेगा 1 किती आहे 4 पाय, आणि डिवाइड बाय टाइम किती लागलाय, टाइम आहे 10 सेकंद. डिवाइड बाय 10 करूया. 6 पाय मायनस 4 पाय किती येतंय तर 2 पाय, डिवाइड बाय किती आलं 10. हे किती येते, पाय डिवाइड बाय 5. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3.14. डिवाइड बाय किती येते 5. 5 ने डिवाइड केलं तर किती येते बघा, 0.530. पुढं 14 झाले, 5 दुने 10 आणि किती उरले 4 40 झाले 45. 628 रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. 0.628 रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. ऑप्शन कुठला येतोय, ऑप्शन येतोय बी, 0.628 रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. या क्वेश्चन मध्ये आणि त्या क्वेश्चन मध्ये काय फरक होता व्यवस्थित समजून घ्या. या क्वेश्चन मध्ये जे स्पीड होतं ते स्पीड कॉन्स्टंट होतं. स्पीड कॉन्स्टंट असल्यामुळे ऍक्सलरेशन किती आलं, 0 आलं. इथं स्पीड जे आहे ते स्पीड कसं होतं तर चेंज होतंय, स्पीड चेंज होतंय म्हणजेच ऍक्सलरेशन इथं असणार आहे, आणि ते ऍक्सलरेशन आपण कॅल्क्युलेट या पद्धतीने. ठीक आहे. तर टोटल 21 क्वेश्चन आज बघितलेत आपण. सगळेच्या सगळे क्वेश्चन व्यवस्थित लिहा. राहिलेले क्वेश्चन जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये नक्कीच बघूयात. येत्या लेक्चर, कारण की लेक्चर खूप मोठं होत चाललंय. येत्या लक्षात, लेक्चर जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पहिल्यांदा करा. ठीक आहे. आजचं लेक्चर मी इथंच थांबवतो. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.